गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या विश्वामध्ये जर सर्वात सुंदर जर कोणी असेल ना तर ती स्त्री आहे। कारण का? कारण या स्त्रीला या विश्वाची जननीच म्हटलेलं आहे ना। जर घरामध्ये जर स्त्री नसेल ना तर त्या घराला कधी घरपण येतं का? कधीच येत नाही। म्हणून भगवान श्रीरामांनी सांगितलेलं आहे की ही 4 कामं आहेत ना, ती स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर कधीच करू नये। कारण का? कारण स्त्रीला घराची लक्ष्मी समजलं जातं। असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे ना त्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान मिळतो। अशा घरामध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात। असं घर आहे ना ते नेहमी सुख समृद्धीने संपन्न असतं। आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते, तिचा वेळोवेळी अपमान केला जातो, अशा ठिकाणी दुःख असू द्या, रोग असू द्या, आजारपण असू द्या, दरिद्रता तोल ठोकून राहते। आपल्या देशामध्ये पुरातन काळापासून या स्त्रीची पूजाच केली जाते ना। कारण स्त्री आहे ना नेहमी सुख समृद्धी वाढवत असते। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर एखादी स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शांचं पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख, भांडणं, क्लेश उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे काय? आज या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की एक स्त्री असते ना, प्रत्येक मनुष्यासाठी लकी म्हटलं जातं। म्हणजे ही भाग्यवान स्त्री असते ज्या घरामध्ये येते ना। बघा, अगोदर बापाच्या घरामध्ये जन्म घेते आणि दुसरा जन्म तिचा कुठे होतो बरं? दुसरा जन्म होतो जेव्हा तिचं लग्न होतं। आणि ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये ही भाग्यवान स्त्री जाते ना त्याचा पूर्ण संसार सोन्यानं न्हाऊन टाकते। म्हणून आज आपण या स्त्रीबद्दल बोलणार आहोत की ही स्त्री ज्या पद्धतीनं जर नियमांचं पालन केलं, जर व्यवस्थित श्रद्धेनं आपल्या पतीची सेवा जर केली ना तर त्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहत नाही। आनंद रामायणमध्ये एक सुंदर प्रसंग सुद्धा आहे, ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय होते, ती आवडती स्त्री बनत राहते। आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये कधीच गरिबी येत नाही, भांडणाचं वातावरण, दरिद्रता निर्माण कधी होत नाही। ही घटना आहे ना त्यावेळची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते आणि त्यांचे 2 पुत्र लव आणि अंकुशांचा विवाह झाला। त्यावेळेला सीतामाता अयोध्येच्या महलामध्ये महाराणी बनून राहत होत्या। आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, सीतामाता महाराणी बनून अयोध्येच्या महलामध्ये कधी राहिली होती बरं? तर ती तर ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातेमध्ये सामावून गेली होती। आणि त्यावेळी लव अंकुशांचं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं, ते त्यावेळेला किशोरवयीन होते ना। तर या बाबतीत सुद्धा तुमच्या मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका,
कारण प्रभू श्रीरामांचा अवतार आहे ना, तो एकाच वेळेला झालेला नाही. हा तर प्रत्येक कल्पनेमध्ये प्रभू श्रीरामांचा हा अवतार झालेला आहे. आणि स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कल्प कल्प प्रति प्रभू अवतरही, चारू चरित्र नानाविधी करी. म्हणजे काय, ही कथा आहे ना एका वेगळ्या कल्पाची आहे. म्हणजे ज्यामध्ये सीतामाता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेला धरणे मातेकडून पुन्हा मागून घेतात. या कल्पामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामानं 11,000 वर्ष अयोध्येवर राज्य केलं होतं. जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा म्हणजे लव आणि अंकुशांचा विवाह झाला होता ना, तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून म्हणजे काही भेटवस्तू आल्या होत्या आणि सुंदर फुलांनी आणि फळांनी त्या सजवलेल्या टोपल्या होत्या. भगवान श्रीरामांनी त्यांच्या त्या टोपलीमधील काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीराम आणि भावांमध्ये वाटल्या. झालं असं की सीतामातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या ना, त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली आणि त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर कमळाचं फूल ठेवलेलं आहे. आता माता सीतेनं त्यातील एक कमळाचं फूल उचललं आणि त्याचा सुगंध घेऊ लागल्या. कारण स्त्रीला आहे ना फुलं खूप आवडतात, म्हणून ते केसामध्ये सुद्धा माळतात ना. सीता मातेनं हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही, तर मी मग कसा घेऊ हा सुगंध. त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलाचा सुगंध घेतला. आणि या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता की माझ्या जगाला काहीतरी शिक्षा देण्याची एक माध्यम समजू शकता. आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की देवांकडून चुका झालेल्या आहेत का? पण या मानव जातीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी, या मानव जातीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी या परमेश्वराला सुद्धा काही गोष्टी तुम्हाला अभ्यास व्हावा म्हणून या कराव्या लागल्या ना. म्हणून त्याप्रमाणे बघा, देवांकडून कधीच कोणती चूक घडत नाही. आणि जर ते असं घडलं ना, तर ती चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानव जातीला यामधून काहीतरी शिक्षा मिळेल. ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीता मातेनं त्या रावणाच्या मागण्यांची रावणाला भिक्षा दिली होती, त्यावेळी त्याने अखंड नारी जातीलाही शिक्षा दिली ना, की जेव्हा आपण कुठलाही साधू संत गरीब उपाशी पोटी आपल्या दाराजवळ येत असेल तर अशा वेळी त्याला निराश करू नये. सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखेला पार करून हे सुद्धा सांगितलं की कुठल्याही साधू संतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. आपलं स्वतःचं सुरक्षा कवच तोडून बाहेर कधीच जाऊ नका. कारण साधू वेशामध्ये कुठला दानव येऊ शकतो ना, हे कुणाला माहीत आहे का? म्हणून सीतामाता स्वतः जगदंबाच होती ना, तिला माहीत होतं की हा कोणी साधू नाही, हा तर राक्षस आहे. आणि तरीसुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूनं मातेनं ही लीला रचली होती ना. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या सृष्टीमध्ये ज्या रचना घडत असतात, जे काही कार्य घडत असतात ना, ते मानवाच्या कल्याणासाठी असतात. पण आपण मात्र भगवंताला दोष देतो की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का आणलंच बरं. पण आपल्याला त्याच्यातून शिकायचं असतं, हे आपण मात्र विसरून जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये भक्तिमार्ग कमी केला तरी चालेल, पण कर्माने राहायला शिका. जर तुम्ही लोभापासून दूर राहिलात ना, तर तुमचे कर्मसुद्धा व्यवस्थित होतील. आणि कर्म जेव्हा श्रेष्ठ होतील ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, गोडवा निर्माण होईल, समाधान निर्माण होईल ना.
तुमचे सर्व प्रश्न सुटून जातील. बघा, आपण पाहत होतो जेव्हा सीता माता त्यांच्या महालात बसून हा कमळाचा सुगंध घेत होत्या, तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारामध्ये बसून हे सर्व दृश्य पाहत होते. त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला की जनकानंदिनी म्हणजे सीतेच्या या कार्यानं जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो बरं? मी सुगंध न घेण्यापूर्वी सीतेनं त्या कमळाचा सुगंध घेतला आहे. आणि शीलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये. कोणत्याही स्वादिष्ट पक्वान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचा आहे ना, तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा. आणि यामुळं पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही. आता इथे भरपूर स्त्रियांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की जर या कलियुगामध्ये जर असं वागायला गेलं तर नवरा मला घरात ठेवणार नाही. म्हणजे आता या कलियुगामध्ये काय प्रकार चालू आहे बरं? जेवढं आपण दुसऱ्याची काळजी घ्यायला जाऊ ना, तेवढं आपल्याला ते भारी पडतं. म्हणजे काय? म्हणजे आजच्या या कलियुगातलं पती पत्नीचं नातं आहे. जर दोघांकडून सांभाळायचं घेतलं ना, तर सुंदर संसार निर्माण होतो. पण कधीकधी या कलियुगाच्या या संसारामध्ये दोघेसुद्धा पती पत्नी कमवू लागलेले आहेत. नक्की एकमेकांपैकी नक्की काळजी घ्यायची कोणी, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण दोघेही संध्याकाळी घरी येतात, सकाळी कामावर जातात. मग नक्की काळजी करायची कोणी, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ना. अगोदरचा काळ वेगळा होता, जेव्हा पती घराबाहेर निघायचा, पैसा कमवून आणायचा आणि पूर्ण घर स्त्री सांभाळायची ना. पण आता जेव्हा पती पत्नी बाहेर जातात ना, आपल्या मुलांचं तोंडसुद्धा पाहायला भेटत नाही. जेव्हा संध्याकाळी घरी येतात तेव्हा मुलं झोपलेली असतात. मग अशा मुलांवर संस्कार व्यवस्थित घडतील का? कधीच घडणार नाही. आणि जोपर्यंत या कलियुगातल्या मनुष्याला समजत नाही ना, तोपर्यंत आपली मुलं कधी व्यवस्थित होणार नाही. आता तुम्हाला वाटत असेल की पैशाची तर खूप अडचण आहे, पण हल्लीच्या काळामध्ये यावर आपण विजय कसा मिळवू शकतो? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याला हे दात दिळे आहेत ना, त्याला खायला अन्नसुद्धा या परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका, ते सर्व व्यवस्थितच घडणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही मनामध्ये हे प्रश्न निर्माण कराल की माझं एवढ्याशा पगारामध्ये कसं होईल, पण देणारा तोच आहे ना. म्हणून आपलं समाधानी राहणं आहे ना, ते कधीच तुम्ही सोडू नका. तुमच्याकडे काही नाही आहे याचा विचार तुम्ही करत बसू नका, पण तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये आनंद मानायला सुरुवात करा. बघा, आपण पाहत होतो की एका स्त्रीला पृथ्वीसारखं सहनशील आणि संतुष्ट असायला हवं. कारण का? कारण सर्वांना खाऊ घालण्याचं काम स्त्रीचं करते ना. आणि म्हणूनच ही स्त्री महान आहे, जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते. सर्व घराचं घरपण आहे ना, घराचा सोन्याचा संसार करण्याचं कार्य ही स्त्रीचं करते ना. असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते ना, अशा घरातील लोकांना पोट भरून जेवणाची सुखसुद्धा मिळत नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना की ही स्त्री, या स्त्रीशिवाय हे घर कधी आनंदी राहू शकत नाही. एक स्त्री घराला सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात ना. तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा, त्याला कितीही सजवा, कितीही चमकवा, परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल ना, तेव्हापर्यंत त्या घराला घरपण कधीच नसेल, त्या घराची कोणती शोभा नसेल. प्रभू श्रीरामांनी विचार केला ना, जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेनं दाखवलेले या मार्गावरील जगातील सर्व स्त्रिया चालतील. आणि हाच विचार करून सीता मातेजवळ गेले
आणि सीता मातेला एक शब्द बोलले सुद्धा नाहीत, तर ते नेहमीप्रमाणे सीता मातेचे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कौतुक करत होते. येथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप सुंदर महत्त्वाचा संदेश देत आहेत. तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषांनी सुद्धा हे कायम लक्षात ठेवावं की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये, तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजावावं की ती स्त्री किती चूक समजून घेता येईल आणि तिला अपमानितसुद्धा वाटणार नाही. म्हणजे आपल्या वैखरीमध्ये गोडवा हवा. जरी समोरच्याने जरी चूक केली ना, आपल्या गोडव्यानं ती चूक त्याला समजून जावी. म्हणून या संसारामध्ये जीवन जगत असताना शब्द असतात ना, ते बाणासारखे असतात. एकदा या वैखरीतून निघाले ना, कुठे जातील याचा अंत नाही. म्हणून शब्द जपून वापरा. कारण का, अपशब्दांचा वापर कधी करू नका. असे शब्द घरामध्ये वादविवाद करत असतात, घरामध्ये अंतर निर्माण करतात ना. म्हणून एकमेकांना असे अपशब्द वेगळे सुद्धा करतात. म्हणून नात्यांमध्ये कटुपणा येतो. नेहमी लोक ही चूक करतात ना की जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशा वेळी ते रागाने लालबुंद होऊन जातात. नको नको ते शब्द तिला बोलतात. शेजाऱ्या बाजाऱ्यांना बघा, त्यांच्या समोर तिला घालून पाडून बोलतात, तिला मारू लागतात. जे काम बिघडायचं होतं ते बिघडलेलं आहे. जी तिच्याकडून चूक झालेली होती ना, मान्य आहे ती चूक झाली आहे, पण आता तुम्ही तिला घालून पाडून बोलल्यानं, अपशब्द बोलल्यानं, तुम्ही तिला मारल्यानं ही चूक सुधारणार आहे का? अजिबात नाही. यामुळं तुमच्या नात्यांमध्ये दुरावा होऊ शकतो. योग्य हेच आहे ना की तुम्ही ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा ना की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याच्या चुकीची त्याला जाणीवसुद्धा होईल. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीता मातेला समजावलं ना, जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेजवळ जाऊन बसले, त्यांच्यासोबत बोलू लागले, तेव्हा सीतेमातेनं सुद्धा त्या मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या आणि प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यांमधून काही फळं बाहेर काढली आणि ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले आणि सीतामातेला सुद्धा त्यातील एक फळं दिलं. भगवान श्रीरामांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी या फुलांचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्या फुलांचा सुगंध का घेतला म्हणून. असं भगवान श्रीराम सीतामातेला बोलले होते का? अजिबात नाही. हळूहळू खूप दिवस निघून गेले. एके दिवशी सीतामातेनं एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमासुद्धा केली. एकादशीचं हे व्रत ठेवल्यानं सीतामातेच्या शरीरामध्ये थोडी थोडी थकावट आली होती आणि अशामध्ये सीतामातेच्या साडीच्या पदरामध्ये तुळशीचं एक पान अडकून तुटून ते पृथ्वीवर पडलं आणि द्वादशीच्या दिवशी त्या पानाला तुटलेलं पाहून सीतामातेनं विचार केला, मी तर खूप मोठा अपराध केलेला आहे. आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या तुळशी पात्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बागेच्या मध्ये तो तिथे ठेवला आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महलामध्ये त्या परत आल्या. योगायोगाने त्यावेळी श्री नारद मुनी तिथे आले होते. प्रभू श्रीरामांनी नारद मुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितलं. प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढण्यास सांगितलं. माता सीतेनं 2 ताटामध्ये भोजन वाढलं. एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवलं आणि दुसरं ताट श्री नारायण मुनींच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे माता, मला क्षमा करा, आज मी तुम्ही वाढलेले अन्न खाऊ शकत नाही, कारण आज तुम्ही एक मोठे पाप केलं आहे. आज द्वादशी आहे
आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडलं आहे. असं म्हणतात ना की द्वादशीच्या संक्रांतीला, चतुर्दशीला शुक्रवार आणि मंगळवारी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी, सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतर, घरामध्ये नवीन बाळक जन्माला आल्यानंतर, कोणाचा दिगांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपात्र तोडतात ना, ते लोक या जगातील सर्वात मोठ्या महापापाचे धणी बनतात. आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेला अन्न खाऊ शकत नाही. भगवान श्रीरामांना हे सर्व माहीतच होतं, कारण या सर्व लिहिलं आहे ना. जे करता करविता आहेत ते तेच आहेत ना. आणि त्यांच्या इच्छेनं नारदजी हे सर्व करत होते. हे सर्व जाणूनसुद्धा प्रभू श्रीराम नारद मुनींना विचारू लागले, देवर्षी या पापापासून मुक्तता मिळण्याचा कोणता उपाय नाही का? जर तुम्हाला माहीत असेल ना तर देवीची तिला हा उपाय सांगून त्यांना या अपराधापासून मुक्तता करा. तेव्हा नारद मुनी म्हणू लागले की हे भगवंता, याचा एकच उपाय आहे. जर देवी त्या तुटलेल्या तुळशीपात्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली ना, तर सीतामाता या पापापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. सीतामाता म्हणू लागली, हे देवर्षी, यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे? मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या दिवशी पत्राला त्या झाडासोबत आता लगेचच जोडू शकते. एवढं बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये जातात आणि त्या तुटलेल्या तुळशीपत्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावनेने म्हणू लागल्या की तुळशी माता, जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेलं तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घेतं. म्हणजे असं म्हणून जेव्हा सीता मातेनं समोर पाहिलं तेव्हा ते तुळशीपत्र तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडलं गेलं नाही. आणि हे सर्व पाहून सीतामातेला खूप जास्त दुःख झालं. सीतामाता विचार करू लागली की असं कोणतं कार्य आहे ज्यामुळं माझी पतिव्रता धर्माची शक्ती खूप कमी झाली आहे. सीतामाता खूपच दुःखी झाल्या. तिला खूप वाईट वाटलं. किंवा नारद मुनींनी पाहिलं की मला सीता खूप जास्त दुःखी वाटत आहे. तेव्हा ती मातेच्या जवळ गेले आणि मातेला समजावू लागले, हे माते, या तुळशीपात्राचं न जोडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आधी कमलपुष्पाचा सुगंध घेतला. पतिव्रता स्त्रीनं हे नेहमी एक लक्षात ठेवायला हवं की तिच्या पतीच्या आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल ना, तर अशा वेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुळशीपत्रालाही बोला की हे तुळशीपत्र, जर तुम्ही या कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतंही पतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा. नारद मुनींच्या या म्हणण्यानुसार सीता मातेनं पुन्हा तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं, हे तुळशीपत्र, कमळपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठल्याही पतीचा निर्धार झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा. सीता मातेच्या तेवढ्या बोलण्यानंतर लगेच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्याच्या स्थानावर जोडले गेले. सर्व देवी देवतांनी, ऋषीमुनींनी सीता मातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीता मातेला जवळ घेतलं आणि म्हणू लागले की हे देवी, सर्व माझ्याद्वारे रचली गेलेली ही लीला होती. माझ्या इच्छेने हे पत्र तुटलेले होते आणि तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व काही केलं. माझ्या बोलण्यानुसार मुनींनी तुम्ही दिलेल्या या अन्नग्रहण केलं नाही, म्हणूनच तुम्ही आता नारद मुनींना क्षमा करा. सर्व नारी जातीला मी तुमच्यामार्फत एक शिकवण दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या अगोदर कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये.
धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांनी रक्षा करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी हा अवतार घेतलेला आहे. आणि स्त्रियांनी त्यांच्या विवेक बुद्धीने पतिव्रता धर्माचं पालन केलं पाहिजे. स्त्रियांनी कधीची 4 कामं त्यांच्या नवऱ्यापूर्वी करू नयेत. पहिलं काम, कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या आधी घेऊ नये, आणि जर घ्यायचा असेल ना तर तो नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावा. दुसरं काम, कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये. जर तुमच्या घरी कुठलीही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल ना, आणि जर तो परिचित असेल तरीसुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नका. आता चौथी गोष्ट पाहूया. चौथी गोष्ट म्हणजे नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलवू नका आणि त्याच्यासोबत कुठेही जाऊसुद्धा नका. स्वतःच्या वडिलांच्या घरीसुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि ही संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी आहेत ना, जर दुसरा कोणाला सांगायच्या असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावं. असं केल्यानं स्त्रियांचा स्वाभिमान, सन्मान सदैव टिकून राहतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या रामायणामध्ये आपल्याला दिसून येतं की स्त्रियांनी नवऱ्याचा सन्मान कसा करायला हवा, पतिव्रता धर्म कसा निर्माण करायला हवा. पण पतीने सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, जरी आपला सन्मान होत असेल, स्त्री आपला पतिधर्म निर्माण करत असेल तरीसुद्धा आपणसुद्धा कमी राहू नये. आपणसुद्धा स्त्रीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण का, जर तुमच्या घरामध्ये ही स्त्री नसेल ना तर तुम्ही शून्य आहात. ही स्त्रीच आहे ना तुमच्या घराचं नंदनवन करत असते. तुम्हाला ज्या सुख सोयी मिळतात ना, तुम्ही फक्त पैसा आणून देता, पण त्या पैशामधून समाधान निर्माण करण्याचं काम ही स्त्री करते. हे सुख जीवन आनंदी करण्याचं काम ही स्त्रीचं करते ना. म्हणून ती या जगाची जननी आहे, ती या जगाची माता आहे. तिला कधीच कमी समजू नका. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी एवढी नांदेल ना की पैसा पाण्याची तुम्हाला कधीच कमी होणार नाही. म्हणूनच स्त्रीला उच्च दर्जा द्या. जय जय रघुवीर समर्थ.